माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत माधव बाबा महाराज संत भगवान बाबा महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. सानंद मानंद वने वसंतम मानंद कंदम हतपाप वृंदम वाराणसी नाथ मम नाथ नाथम. मोबाईल मध्ये असं श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सांद्रनीलांबुधाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कैलासवासी मुक्ताबाई प्रभाकर तांदळे या माय माऊलीच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आईविषयी असलेली श्रद्धा भावना ज्ञानदान अन्नदानाच्या स्वरूपाने त्या आईंच्या चरणी समर्पित व्हावी असा पवित्र उद्देश समोर ठेवून कार्यक्रमाचं आयोजन आहे. कार्यक्रमाचे आयोजक त्यांचे दोन्ही चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव शिवाजी प्रभाकरराव तांदळे एवं पंडित प्रभाकरराव तांदळे या दोन्ही भावंडांनी आईविषयी असलेली श्रद्धा भावना त्यांच्या चरणी समर्पित व्हावी असा पवित्र हेतू पवित्र उद्देश समोर ठेवून कार्यक्रमाचं आयोजन आहे. आज कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावातील आपल्यासाठी आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ असे श्री हरिभक्तीपरायण आमच्यासाठी गुरुतुल्य मातृपितृतुल्य आमचे श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज मृदंगाची साथ संगत करण्याकरिता ज्यांचं जगभरामध्ये नाव आहे, पूर्ण भारतामध्ये ज्यांनी पखवाज या विषयामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे अशी मूर्ती म्हणजे श्री हरिभक्तीपरायण मनोजी महाराज सोळंके ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज सुकरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, आमचे संतोष महाराज असतील, आदी करून इतर भजनी मंडळ असेल, परिसरातील भजनी मंडळ असेल, आणि तुम्ही संत श्रोते मायबाप आहात, या ठिकाणी चिंतनासाठी प्रारंभ करूयात. विठाला चिंतनात घेतलेला अभंग माऊली या शब्दाला अनुसरून आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय माऊलीचं महत्व सांगतात, वर्णन करत नाही. लक्षपूर्वक आहे का? वर्णन आणि महत्व याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे. एखाद्या गोष्टीचं महत्व सांगणं वेगळं आणि वर्णन करणं वेगळं. तुम्हाला असं वाटत असेल महत्व सांगणं आणि वर्णन करणं यात मध्ये फरक काय? वर्णन जे करायचंय महत्व सुद्धा तेच आहे, वर्णन ते आणि महत्व ते, या दोन्ही मधला बदल काय, भेद काय आहे नेमका, तर लक्षात असू द्या. वर्णन वाईट गोष्टींचं सुद्धा होऊ शकतं. लक्षपूर्वक आहे का? काय म्हणतो? वर्णन वाईट गोष्टीचं सुद्धा होऊ शकतं. एखादा चोर आहे, त्यानं चोरी केली आहे आणि एखाद्या व्यक्तीने त्याला बघितलंय. ज्या वेळेला पोलिसांना तो सांगतो, असा धिप्पाड होता, थोडा एका पायाने लंगडत चालत होता, त्याचा वर्ण काळा सावरा होता, त्याच्या डोक्यावरचे केस कमी होते, हे काय झालं? काय म्हणतात त्याला? वर्णन म्हणतात. मग वर्णन एका चोराचंही होऊ शकतं, पण महत्व सांगितलं जातं का? चोराचं महत्व काय सांगायचं? चोराचं महत्व कीर्तनामध्ये काय सांगायचं? सध्याच्या काळामध्ये कुणाच्याही 10व्याला वगैरे प्रवचन ठेवलं जातं. की नैवेद्य दाखवायच्या दिवशी सुद्धा प्रवचन ठेवलं जातं. प्रवचनामध्ये सांगायचं का? कधी कधी अडचण अशी येते की महाराजांचं प्रवचन चालू आहे आणि कावळा आला आणि कावळ्यानं लगेच प्रवचन बंद केलं. लोक काय म्हणतात? महाराज कावळा आलाय, आता बंद करा. म्हणजे आपलं ज्ञान इतक्या हलक्या दर्जाचं झालं की कावळ्यानं आपलं प्रवचन बंद करावं. लक्षात आलं? सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. जगामध्ये वर्णन कुणाचंही केलं जाऊ शकतं, पण महत्व सांगू शकत नाही. महत्व हे कुणाचंही सांगितलं जात नाहीये. महत्व हे महात्म्याच सांगितलं जाऊ शकतं. विठाला म्हणून महाराज एके ठिकाणी बोलताना म्हणतातही, महत्व सांगायचं ना तर वडिलांचं. वडील शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, मोठे. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं ना, काय? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, शांती रूपे शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, शांती रूपे नो हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. वा वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी
वाढवी महत्व वडिला. लक्षपूर्वक ऐका. तुकोबाराय अभंगामध्ये माऊलीचं महत्व वर सांगतात. माऊलींच्या महत्वाचा विचार आहे. जगामध्ये एक जन्म देते तिला माऊली म्हटलंय, आणि जे दृष्टी देते तिला एक माऊली म्हटलं. जगामध्ये दोन माऊली कधीही मानायच्या. एक माऊली जन्म देणारी माऊली आहे, ती सांभाळत असते. काय करते? सांभाळत असते. आणि एक माऊली अशी आहे जे दृष्टीने कृपा करत असते. त्या माऊलीचं नाव आहे गुरु माऊली. जगामध्ये अनेक लोक भेटतील तुम्हाला, पण स्वतःच्या स्वार्थासाठी. तुमची आठवणही काढतील, पण कशासाठी? त्यांच्या कामासाठी. एखाद्याने वर्षभरांनी फोन केला, फोन केल्याबरोबर त्यांचा पहिला शब्द असतो तब्येत कशी आहे. याचा तिकडं अटॅक येऊन गेलेला, बायपास झालेलं, सगळं व्यवस्थित झालंय, आणि वर्षभरानंतर त्याचा शब्द काय असतो? तब्येत कशी आहे. म्हणजे वर्षभरांनी विचारतो. अशी व्यक्ती फक्त एवढं बोलणं झाल्यानंतर काय बोलते? ते एक काम होतं तुमच्याकडे, छोटस काम. तुम्ही फक्त कामाचेच आहात, कामासाठीच आहात, आणि कामातून गेलेले आहात. माणसं फक्त कामाच्या वेळेला जर आपली आठवण काढत असतील तर निश्चितच ते स्वार्थी आहेत. आपला विचार करणारे आहेत का? नाही. जगाच्या पाठीवर दोन गोष्टी अशा आहेत, एक आई आणि एक गुरु माऊली. स्वार्थ बघत नाही. शिष्याचं कल्याण करत असताना श्री गुरु कसल्याही स्वार्थाची अपेक्षा करत नाहीत. आणि आई मुलाचं चांगलं करण्याकरिता कोणत्याही गोष्टीचा उद्देश हेतू मागे ठेवत नाही. आणि आपल्या हिताचा विचार करणारी जगात दोन माणसं आहेत. ते म्हणजे एक गुरु आहेत आणि दुसरी म्हणजे आई आहे. जगामध्ये लक्षपूर्वक आहे का, स्वामी विवेकानंद आईच्या अंत्यविधीला जातात. ज्ञानोबारायांची आई, ज्ञानोबारायांचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःचा प्राण त्यागते. कशासाठी आहे? स्वार्थ आहे? स्वार्थ नाही. आणि आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं जिला वाटतं ना, ती आई आहे महाराज. काय स्वार्थ ठेवून आई आपल्याकडे बघत असते. आईने मुलाचा कधी पगार विचारला का हो? शेतामध्ये किती उत्पन्न निघतं याचा विचार कधी केला का? नाही. आई ज्या वेळेला विचार करत असते, आईचा प्रपंच पूर्ण झालेला आहे, इथे कर्तव्यता पूर्ण झालेली आहे. आईला गरज नाहीये तुझ्या संसाराची, पण आई विचार करत असते आता मुलाचा कसा संसार होईल. म्हणून श्री गुरु जसे तृप्त झालेले असतात, पूर्ण झालेले असतात, ते स्वतःचा विचार करत नाहीत, शिष्याचा विचार करतात. विठाला विठाला आणि तुम्ही बघा, मुलगा कितीही रागवू द्या, ऐकून घेते ती आई असते. कसल्याही परिस्थितीमध्ये ऐकून घेते. आणि गीतेमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, ज्या वेळेला अर्जुन देवाची लाज काढतो तर देव शांत बसतात. काय काय बोलला महाराज? अर्जुन काय बोलला? देवा तुला लाज वाटत नाही? अरे इकडे संतांच्या गप्पा मारतोस आणि मला इकडे कापायला सांगतोस. जे कोण आहेत? माझे आहेत, माझे चुलते आहेत, माझे मेहुणे आहेत, यांच्या बरोबर भांडायला लावतोस. तुला लाज नाही का वाटत? आणि भगवंत फक्त अर्जुनाकडे बघत राहतात. आणि एक लक्षात घ्या, आई फक्त बघत असते,
आणि आईनं बघितल्यानंतर जे शांत होतं ना ते खरं लेकरू असतं. आईने त्याच्याकडे फक्त बघावं, तो मुलगा शांत होतो महाराज. बापानं बघू द्या, दुसऱ्या लोकांनी बघू द्या, काही फरक पडत नाही. पण आई लेकराकडे बघायला लागली ना तर लेकरू. पण त्या ठिकाणी रागवत असताना आई एखादी थापड मारते का, त्याला चापट मारते का? नाही मारत. त्या लेकराकडे बघत राहते, त्या लेकराचं कौतुक करत राहते. एखादं बोबडं बोलणारं लेकरू जर आईला शिव्या देऊ लागलं तर आई त्याला काही वापस बोलते का? त्याचं कौतुक मानत असते. त्याचं कुराचे बोल करीते नवन माय बापे करीते नवन माय बापे मेरे वाकोडे कुराचे बोल करीते नवन माय बाप भवती माय बाप आवेडे वाकुडे लेकुराचे बोल वाकुडे लेकुराचे बोल आवेडे वाकुडे लेकुराचे बोल वाकुडे लेकुराचे बोल आवेडे वाकुडे लेकुराचे बोल करीते नवन माय बापे करीते नवन माय बापे वेडे वाकुडे लेकुराचे बोल करीते नवन माय बाप करते नवाला माय बाप. क्या बात है. का बाळक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली ते चोच करुनी माऊली रिझे जेवी. त्या बाळकाची वाकडे बोल असतील ना तर ती सगळ्या गावाला सांगते माझं लेकरू बोबड बोलायला लागले पण कसलं बोलतय. आपण एखाद्याच्या घरी जावं, लक्षपूर्वक आहे का, एखाद्याच्या घरी जावं आणि त्या माय माऊलीकडे ती लेकरू असताना कोणतीही आई घरी गेल्यानंतर आम्हाला सांगत असते महाराज आमच्या पप्प्याला सगळं काही कळतं हो. म्हणलं ब्रह्मदेवानंतर तुमच्याच लेकराचा नंबर आहे हो, सगळं काही कळतं. आमचं बाळ बघा ना किती गोड बोलतं, त्याला बोलता येत नाही, त्याला अभंग म्हणता येत नाही स्पष्ट, ते सुंदर ते ध्यान म्हणू शकत नाही, ते म्हणताय सुंदर ते ध्यान. पण आई तेच आम्हाला ऐकू घालते, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. जी स्वतःच्या लेकराचे दोष पाहत नाही ती खरी आई आहे. लक्षपूर्वक आहे का काय बोलतो. तिला स्वतःच्या लेकराचे दोष दिसत नाहीत. ती स्वतःच्या लेकराबद्दल दोष कुणाकडून ऐकत नाही. स्वतःच्या लेकराचे जिला दोष दिसत नाही महाराज खरंच आई आहे. आणि तुम्ही बघा सगळं जग आपले दोष बघतो, सगळं जग आपल्याला आपले दोष दाखवत असतात. तुला नीट वागता येत नाही रे, तू असं कशाला वागलास, तू तसं कशाला बोललास. ही शब्द आईच्या तोंडातून कधीच ऐकायला भेटणार. कारण जी दोष बघत नाहीये याचे दोष कसे जातील याचा विचार करते. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. जाणे सुद्धा नाही, जाणे हा शब्द सुद्धा खूप अलीकडचा आहे. जाणणं विशेष नाहीये. एखाद्याचा रोग जाणणं विशेष आहे का? एखाद्याला काय रोग झाला हे आपल्याला कळणं विशेष आहे का? नाही. त्याचा रोग कसा वाहे, कसा निघून जाईल हे महत्वाचं आहे. म्हणून वाहे शब्द महत्वाचा आहे. वाहे शब्दाचा अर्थ आहे लक्षपूर्वक आहे.
लेकरू आहे, रडायला लागलंय, आई झोपते का? अशी आई जगामध्ये जन्मली नाही. लेकरू रडायला लागलंय आणि आई झोपली. अगोदर त्या लेकराला शांत करत असते. आई काय करते? पहुडविले. ज्ञानोबरायांचे शब्द खूप गोड आहे. पहुडविले म्हणजे अगोदर लेकराला थापटून थापटून झोपी घालते. शांत बाळकाची झोप लागल्यानंतर आई विश्राम करते. आणि गुरु सुद्धा तसेच आहे. आपल्या स्वतःच्या शिष्याच्या गुणदोषांचा विचार करत नाहीये. शिष्याला शांती, सुख, समाधान कसं लाभणार याचा विचार जे करतात ना ते खरे गुरु असतात. विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणून श्री गुरु आणि माऊली यांच्यामध्ये साम्य. दोष घालवण्याचं कार्य दोष दाखवण्याचं नाही, दोष घालवण्याचं कार्य ज्याप्रमाणे गुरु करत असतात त्याप्रमाणे आई करत असते. उदरा बाहेर घातल्या पाटी पुत्र स्नेहे माता कळवळा उठी. तात्पर्य लक्षात घ्या. आई लेकराविषयी प्रेमच इतकं करते महाराज, त्याच्या विषयी तळमळ वाटत असते. काही शब्द गोड आहे. तळमळ म्हणजे त्याच्या तळात किती मळ आहे. लक्षपूर्वक आहे का काय बोलतोय? तळमळ शब्दाचा अर्थच काय? तळामध्ये त्याच्या किती मळ आहे हे पाहत असते आणि तो घालवण्याचा प्रयत्न करत असते. क्या बात है. पाहिले सुने आपुल्या पोटी आणि निजसने हे गोमटी गुरु माता. या बाळकाविषयी नाहीतरी एक लक्षपूर्वक आहे का? गीतेमध्ये भगवंत म्हणतात तू वत्स आहेस. वत्स शब्दाचा अर्थ काय? बालक. वत्स शब्दाचा अर्थ बाळ. आणि भगवंत म्हणतात अर्जुना तू वत्स आहेस आणि मी गाय आहे. कोण आहे? पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महा. या वत्साला अमृत पाजवण्याचं कार्य करत असत. की जे काही दोष आहेत आणि येथ आडवा वया आले दोष वैरी जे थोपटिले. जे आडवे येणारे आहेत ना, या बाळाच्या वाटेमध्ये येणारे जी काटे आहेत, ते आडवे येणारे काटे कोण आहेत? अहंकार, दोष, वैरी. कोण कोण? काम, क्रोध आदी. हे सगळे वैरी आहेत, हे काटे आहेत. आणि गुरु माऊली काय करत असते? काटे काढत असते. वत्स आहे, बालक आहे. बाळका म्हणून महाराज म्हणतात ना, तुका मने वत्स देणू तैसे माझा येती सांभाळीत. तैसे माझा येती सांभाळीत. तुका म्हणे वत्स धेनू येताची. तैसे माझा येती सांभाळीत. सांभाळीत कैसे मजा येती सांभाळीत. तुका म्हणे वाच धेनू येती कैसे मजा येती सांभाळीत. कैसे मजा येती सांभाळीत. आई हा विषय महाराज रडू रडू सांगण्याचा नाही. आई हा विषय रडू रडू सांगण्याचा नाही. आई हा विषय समजून घ्यायचा विषय. तैसे मज येती सांभाळीत.
काय अहो बिबट्या येऊ नाही तर वाघ येऊ काही येऊ आपल्या वासराला जशी वाचवत असते, धाव तोडून ती गाय स्वतःच्या प्राणाचाही विचार करत नाही. म्हणून महाराजांना शब्द वापरला काय, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत. तुम्हाला वाटत असेल मग बाळक बाळक बाळ म्हणजे नेमकं तरी काय. आता बाळ हा 15 वर्षाचा 50 वर्षाचा, मी तर म्हणतो ना 1200 वर्ष 1500 वर्ष जे जगले ते सुद्धा लेकरच आहे बरं. काय होतो 80 वर्षाचं म्हातारं लेकरू असेल यात विशेष नाही. जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक महात्मा असा झाला महाराज, 6 महिन्यातून समाधीतून एकदा उठायचे, उत्थान व्हायचं आणि त्यांनी त्या मड्याकडे बघितलं ना, ती मडे जिवंत व्हायचे. ती मडे जिवंत व्हायचे. ज्यांच्यावर नजर पडली, ज्या मड्यांवर नजर पडली ना, ती मडे जिवंत व्हायचे. त्यांचं नाव काय, काय पॉवरफुल ताकद होती. कसली पॉवरफुल ताकद असेल लक्षपूर्वक आहे का. आजकालची डॉक्टर ज्याला साधं इंजेक्शन देता येते त्यांनी 3-3 मजल्या बिल्डिंग बांधल्या आणि मेलेल्याला जिवंत करायची ताकद ज्या डॉक्टरकडे, काय पैसे कमी असतील खोऱ्यानं का JCB कसे वाढायचे. मेलेलं जिवंत करायचं आहे असला जर फॉर्म्युला ज्याच्याकडे असेल तो चांगदेव साधा होता का. तो सुद्धा काय म्हणतो, गुरु शिवाय मी अपूर्ण होतो, गुरु माऊली शिवाय अपूर्ण होतो. ज्या दिवशी मला मुक्ताई गुरु भेटल्या आणि त्या दिवशी माझा खरा जन्म झाला. सांगा देवाच्या जगा जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ऐका, म्हणून कधीही लेकरू झालेलं चांगलं पण आई जिजाबाई सारखी असावी. लक्षपूर्वक आहे का. बाळ झालेलं चांगलं पण आई ज्ञानोबारायांसारखी असावी. बाळ झालेलं चांगलं पण आई जनाबाईंसारखी असावी. बाळ झालेलं चांगलं पण आई विठाई सारखी असावी. बाळ झालेलं चांगलं पण आई कैकेयी सारखी नसावी. लक्षपूर्वक आहे का. काय बोलतो, बाळ होण्याचा आनंद कधी आहे, जर माऊली ज्ञानोबारायांसारखी भेटत असेल तर. आई ज्ञानोबारायांसारखी भेटावी, बाळ होण्याचा आनंदच वेगळा आहे. लक्षपूर्वक आहे का. आई लेकराला कपडे घालते, त्या लेकरावर साज श्रृंगार. कोणती कोणती आई स्वतःच लुगडं फाटलेलं असतं, साडी फाटलेली असते, पण लेकराला 1000-1000 2-2 हजार रुपयाचे कपडे त्याच्या अंगावर घालते. ज्या लेकराला काही समजत नाही, त्याला 2000 काय आणि 2 रुपये काय याच्यातला फरक कळत नाही, त्या लेकराच्या अंगावर किती चांगले कपडे घालते. बोला ना, गरज आहे का. नोहे नोहे ते लेकरू नग्न जरी राहिलं तरी लोक नाव ठेवणार नाहीत, पण त्या लेकराच्या अंगावर कपडे का घालत असते, कारण त्या लेकराला सजलेलं बघून आईला आनंद होत असतो. आगा बाळका लेव विजय लेनी, शब्द एवढाच महत्वाचा आहे की लहान्या लेकराला आई कपडे घालते अंगावर त्याच्या आणि ती स्वतःहून आनंदित होते. म्हणून स्वतःचा मुलगा मोठा झालेला आईला चांगला वाटतो. काय लढे याची या बाळका किरीटी आणि पुत्र स्नेहे माता कळवळा होती. ज्ञानोबारायांचे शब्द किती गोड आहेत. पुत्र स्नेहे, आईचं प्रेम त्या लेकरावर इतकं असतं की ती काय करते,
बाळकाच्या अंगावरचे नुसते कपडे जरी सुंदर बघितले तरी ती आनंदित होती. आई तिलाच म्हणावं लेकरू मोठं झालेलं जिला आवडतं. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से कोई बढ़कर नहीं है, माँ से कोई बढ़कर नहीं है, वो देती है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ। जगामध्ये एकुलते एक श्री गुरु असतात ज्यांना स्वतःचा शिष्य मोठा झालेला आवडतो. मला मी काय म्हणतो लक्षपूर्वक आहे का, आपल्यापेक्षा चांगला मृदंग जर आपला शिष्य वाजवू लागला तर गुरुला आनंद व्हावा का नाही? काय बोलतो लक्षपूर्वक आहे का? भजनी मंडळाला कळत आपण ज्याला भजन शिकविलंय तो जर आपल्यापेक्षा चांगलं भजन म्हणू लागला आणि लोकांनी त्याला 1000 रुपये द्यावेत आणि आपल्याला 500 द्यावेत, बरं वाटतंय का? ज्याला आपण भजन शिकविलं त्याला 1000 रुपये दक्षिणा आणि आपल्याला 500, कोणत्या गुरुला आनंद वाटेल? त्याला गुरु म्हणायचं. कारण जिथं स्वार्थ निर्माण झाला तिथं गुरु शिष्याचं नातं शिल्लक राहिलं नाही. आणि ज्या नात्यामध्ये स्वार्थ आहे ना ते आईचं आणि मुलाचं नातं असू शकत. म्हणून दुसऱ्या नात्याबद्दल एवढं वर्णन केलेलं नाही जेवढं आईचं आणि लेकराचं नातं आहे. कारण एक लक्षात घ्या, आईच्या पासून जन्माला आलेल्या त्या बाळाचं नावच आहे आत्मज. काय शब्द आहे? आत्मज. आत्मज म्हणजे स्वतःच अंग जन्माला जिनं घातलंय ते आत्मज. म्हणून मानलेल्या आया वगैरे हे सोडून द्या बाजूला. स्वतःनं जन्म दिलेला काळजाचा जो तुकडा असतो ना त्याच्याविषयी जी तळमळ आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात ना, आईशी कळवळ्याची जाती. कशी? आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. म्हणून स्वार्थ जिच्या हृदयामध्ये कसल्याच प्रकारे नसतो ना अशी आई लेकराच्या हिताचा विचार करते. नाहीतरी काय सांगितलंय लक्षपूर्वक आहे का? शोधोनिया आले संत आणि हिता हित जगाचे. जगामध्ये आपलं हित आपलं कल्याण करणारे जगामध्ये दुसरे कोणीच असू शकत नाही. एकटी आई आहे. आई नंतर जर आपलं हित कोण विचारात घेत असेल तर ते गुरु आहे. म्हणून दोन माणसांना खूप प्राधान्य दिलं पाहिजे, आईला आणि गुरुला. जगामध्ये जिजाबाई नसत्या ना तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. काय बोलतो ते लक्षपूर्वक आहे का? म्हणून आई सुद्धा जिजाबाई सारखी असली पाहिजे, आई सुद्धा ज्ञानोपरायण सारखी असली पाहिजे. तर लेकर महाराज कसे घडत असतात? ज्ञानोपरायांनी संप्रदाय उभा केला, वारकरी संप्रदाय उभा केला. ज्ञानोपराय आई आहे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याकडे पद्धत होती एक गुरु एक शिष्य. जुनी पद्धत कशी होती? एक गुरु एक शिष्य. पण ज्ञानोबरायांनी काय केलं? सगळ्या लेकरांना समान मानलं का कमी अधिक मानलं? प्रत्येक जातीतला, लक्षपूर्वक आहे का मी काय बोलतो? एका जातीतला नाही, प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला
ज्ञानोबारायांनी स्वतः सारखं बनवलं, योग्य बनवलं. आणि हे ज्ञान तुमच्या लक्षात असू द्या, जर कदाचित ज्ञान घेण्यासाठी जर बाहेरच्या देशात प्रांतात जावं लागलं, उत्तर प्रदेशामध्ये वगैरे, तर तिथं तुम्हाला वेद वगैरे शिकायची परवानगी नाहीये. तिथं एका ठराविक समाजाला म्हणजे ब्राह्मण समाजालाच ते वेद शिकायची परवानगी आहे. कुणाला शिकवत नाहीत तिथले लोक. ब्राह्मण इतरांना इतर ज्ञान घेण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. मग तिथं आपल्याला आपली जात लपवावी लागते. लक्षात आलं का? आपल्याला आपली जात लपवावी लागते आणि सांगावं लागते आम्ही ब्राह्मण आहे. आम्ही गेलो होतो शिकायला, मी 5 वर्ष काशीमध्ये राहिलेलो. विचारलं मला, कोणची जात के हो? म्हणलं ब्राह्मण. मला माहित होतं ते जवळ घेणार नाही. जानवं वगैरे अगोदरच टाकून गेलो होतो इथून. कारण शिक्षण घ्यायचं म्हणल्यावर सोपं नाहीये, ते जवळ सुद्धा येऊ देत नाही. इतर जातीतल्या लोकांना जवळ सुद्धा घेतलं जात नाही. अजूनही ती परंपरा उत्तर प्रदेशात आहे. जानवं टाकून गेलो. म्हणलं शिकायचंय मला. म्हणले हम पढ़ाएंगे तुम्हें, कौन सी जात के हो? मैंने बोला ब्राह्मण है. ब्राह्मण, अच्छा तो गोत्र? मैंने बोला शेतकरी गोत्र. बोले ये गोत्र कहाँ होता है? म्हणलं ये महाराष्ट्र में होता है. काय बोलणार ना आपण? तिथं तुम्हाला तुमची जात लपवावी लागते तर ज्ञान भेटतं, अन्यथा भेटत नाही. ज्ञानोबारायांनी तुमची जात बघितली का हो? तुमची जात बघितली नाही. तुमच्या जाती सहित ज्यांनी स्वीकार केला ना, ते ज्ञानोबाराय आहेत, ते माऊली ज्ञानोबाराय आहेत महाराज. म्हणून महाराज म्हणतात ना, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित. याची कुळाचा विचार, याची कुळाचा विचार, याची कुळाचा विचार, याची कुळाचा विचार. ज्ञानोबारायांना माऊली म्हणण्याचं कारण आहे, कारण ज्ञानोबाराय तुमचा जातीचा विचार करत. सकल जातीतील संत ज्ञानोबारायांनी बनवले. पहा तुम्ही, प्रत्येक जातीतला संत आहे. माळी असो, धनगर असो, कोणताही इतर समाज असो, प्रत्येक समाजाला अधिकार जिने प्राप्त करून दिला ती ज्ञानोबाराय माऊली आहे. आणि जी लेकरामध्ये भेदभाव करत नाही, जे लेकरांमधले दोष बघत नाही ना, ती खरी आई असते. ज्ञानोबारायांनी दोष बघितले नाही तर आपली योग्यता सुद्धा नाहीये. आई योग्यता तपासत नसते. लक्षपूर्वक आहे का? समाज योग्यता तपासल्याशिवाय जवळ करत नाही. सरकार क्वालिफिकेशन काय मागितलं जातं? क्वालिफिकेशन मागितलं. तुमची क्वालिटी काय, तुमची योग्यता काय, समाज मागितल्याशिवाय तुम्हाला कुठेच जवळ उभा करत नाही. तो समाज आहे. बाप सुद्धा पोरग जन्मल्यापासून मरेपर्यंत म्हणताय योग्यता कमव. नालायक आहेस तू. बापाचे शब्द आहेत लेकरासाठी.
आणि कोणत्या शाळेत घालायचं, कोणत्या शाळेत गेल्यानंतर याची इंजिनिअरिंग होईल, हा डॉक्टर होईल, बापाच्या डोक्यात ती असते. कायम त्याला योग्य बनवण्याचा प्रयत्न चालू असतो. लक्षपूर्वक आहे का मी काय बोलतो? तुमचा कधी दोष बघत नाही, तुमच्या दोषासहित जी स्वीकार करते. मुलाला आंघोळ घातली, मुलाला कपडे घातले, टापटीप बनवलं, तोंडाला पावडर वगैरे लावलं, स्वच्छ करून मुलगा अंगणामध्ये दिसला तर बाप त्याला उचलून घेतो आणि त्याची पप्पी घेतो. पुढचा ऐका, माझे शब्द संपले नाही. त्याची आंघोळ आहे, त्याच्या अंगावर चांगले कपडे घातले आणि तोच मुलगा 2 ते 3 तास मातीत खेळून आला. खेळून आल्यानंतर त्याच्या नाकाला शेंबूड आलेला आहे, स्वच्छ दिसत नाहीये. बाप उचलून घेतो का? काय म्हणतोय त्याला बघ ग, काय शब्द. पण त्याची आई म्हणते का, अहो त्याच्या अंगावरचे कपडे भरलेत, मी घेणार नाही त्याला. ढकलून देते का आई? बाप जवळ यायला तर तिकडं हो, तिकडं हो, जवळ सुद्धा येऊ देत नाही तो बाप. पण आई त्याच्या दोषासहित त्याच्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करत असते ना, ती आई असते. म्हणूनच ती आई आहे, ती माऊली आहे. क्या बात आहे. अंगा जीवाची संपत्ती आणि वेचोनी बाळाची करी पाळती. परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. आईला लेकराला बघून किळस कधीच येत नाही, लेकराचा शेंबूड बघून कधी किळस येत नाही. किंवा लेकरानं आपली अंगावरची साडी, आपल्या अंगावरची लुगडी दिवसभरात लेकरानं किती वेळेला घाण केली याचा विचार जी करत नाही ती माय. म्हणून महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणात लेकुराचे हित, 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 वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कवळाची जाती, ऐसी कवळाची जाती, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कवळाची जाती, ऐसी कवळाची जाती. एक विनोद सांगतो, जोक आहे, तुम्हाला कळाला तर बघा. दुर्योधनाचा मित्र कर्ण आहे. संपला जोक माझा, माझा विनोद संपला. ज्याला कळाला त्याला कळाला. दुर्योधनाचा मित्र कर्ण आहे. दुर्योधनाचा बाप आंधळा आहे आणि कर्णाचा बाप सूर्य आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. दुर्योधन आहे
त्याच्या वडिलांना दिसत नाहीये, दिवसाही नाही रात्रीही नाही, आंधळा बाप आहे. आणि ज्याचा बाप सगळ्या जगाला प्रकाश देतोय तो मित्र कुणाचा? आंधळ्याच्या पोराचा. म्हणजे आपण जीवनात मैत्री तरी कुणाशी करतो ती लक्षपूर्वक आहे. ज्याला दृष्टी नाहीये, ज्याची दृष्टी नसल्यामुळे पूर्ण परिवार पाण्यात गेला, पूर्ण कुळ बुडालं, आणि त्याच्या पोराबरोबर यानं मैत्री केली, आपल्या कुळाचं चांगलं होणार आहे. म्हणून कर्ण एवढा योग्य असताना सुद्धा जगामध्ये कर्णाला अपयश पचवण्याचं कारण आहे दुर्योधनाची मैत्री भोवली महाराज. आणि आपली अडचण ही आहे, आपल्याला दृष्टी दाखवणारे नकोय. काय म्हणतो लक्षपूर्वक आहे का? पंढरपूरला वारीचा दिवस आता जवळ येत आहेत, वारी आहे. पंढरपूरला आपल्या परिसरातून काही लोकांनी दिंडी काढली. लक्षपूर्वक आहे का? एखाद्या वेळेला देवाने शर्मचक्षु नाही दिले ना तरी चालते, पण देवाने ना दिव्य चक्षु द्यावे. आमच्या तुकाराम महाराजांना देवाने चर्मचक्षु नसतील दिली, पण महाराज दिव्य दृष्टी दिलेली आहे. ही दिव्य दृष्टी महत्वाची आहे. आणि आपली अडचण असते, दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम. अर्जुनाला देव बोलत असताना सुद्धा म्हणतात, अर्जुना या चर्मचक्षुने मी तुला दिसेल अजिबात नाही. तुला जर मला बघायचंच असेल ना तर हे चर्मचक्षु कामाचे नाहीयेत, तुला दिव्य चक्षु पाहिजेत. आणि ते दिव्य दृष्टी देणारे श्री गुरु असतात. दिव्य दृष्टी देणारे कृपा कटाक्षे निहाळिले. आत्मल्या पदवी बैसविले. कृपेचा कटाक्ष, अक्ष शब्दाचा अर्थ आहे डोळा. अक्ष शब्दाचा अर्थ आहे डोळा. आणि लक्षात असू द्या, माणसाने नुसते डोळे असून फायदा नाही, त्याला डोळस असणं गरजेचं. म्हणून बऱ्याच वेळेला तुमच्या आमच्या डोळ्याने दृष्ट लागल, दृष्टी येत नाही. काय बोलतो लक्षपूर्वक आहे का? तुमच्या आमच्या डोळ्याने एखाद्याला दृष्ट लागू शकते, पण दृष्टी येईल असं नाही. श्री गुरु आपल्याला दृष्टी देतात. कृपा दृष्टी न्याहाळिले आणि आपुले पदी बैसविले. पंढरपूरची वारी आहे. आपल्या परिसरातील एक जुना दृष्टांत सांगितला जातो. भागवतामध्ये एक ग्रंथ आहे, प्रकरण आहे. अंधा यथा अंधई उपनियमाना वाची शतंत्याम उरुदामनी बद्धा. म्हणजे प्रकार असा आहे की काही लोकांनी दिंडी काढली, म्हणजे सगळे चर्मचक्षु नव्हते त्यांना, आंधळी लोक, आणि ती सगळी एकत्र आली. म्हणजे विनेकरी आंधळा, टाळ वाजवणारा आंधळा, झेंडेकरी आंधळा, ते डोक्यावर तुळस घेऊन चालणारी बाई तुळसाबाई, त्या आंधळ्या निघाले. आणि रस्त्याने जात असताना ते ग्रामपंचायतला काहीतरी काम करायचं होतं म्हणून मोठा खड्डा घेतला. आणि ते खड्डा असा होता की तो खड्डा खूप मोठा होत, 10 फूट तरी खोल असेल. अंध लोकांना माहित होतं की हाच आपला दररोजचा रस्ता आहे, त्या रस्त्याने जावं म्हणून निघाले. पण सगळ्यात जास्त घाई झेंडेकऱ्यांना. त्यांची नॉनस्टॉप एक्सप्रेस गाडी कुठंच थांबत नाही. विनेकरी कुठं आहेत, माग आहेत, भजन कुठं चालू आहे याच्याकडे लक्ष नसतं. ती झेंडा घेणार, उभारीला ध्वज, असं वाटतंय काय स्वर्गातच नेऊन राहणार आहेत का काय. ते थांबत नाहीत कुणासाठी. एक झेंडेकरी होता, पुढे गेला खड्ड्यात, खड्ड्यामध्ये तो पडला. आता खड्ड्यात पडल्यानंतर धम्म आवाज आला, मागचा सावध झाला, म्हणला अरे आवाज कशाचा आला. ते खड्ड्यात जे पडलेला होता तो, इतर खड्ड्यात पडलोय आता कशाला सांगू, नाही तर हे माता हात करतील गावात गेल्यानंतर, लोकांना सांगतील हे खड्ड्यात पडलं होतं. मग ते दुसरा आला, त्याला सांगितलं, म्हणे काय नाही काय नाही, अरे ते दुसरा दगड वगैरे होता बाजूला केलाय, आता तू ये पुढं. मागचा झेंडेकरी आला, तोही खड्ड्यात पडला. दुसऱ्यांदा आवाज आल्यानंतर
दोघं चौघ जण होते. म्हणजे बाबा डबल आवाज आलेला आहे, काय झालं असेल विचारलं. जो खड्ड्यात पडलाय त्याला विचारलं. तो दुसऱ्यांदा पडल्याला जो होता तो विचार करू लागला, पुढच्यानं मला सांगितलं नाही, पुढच्यानं मला सांगितलं नाहीये, मागच्यानं मी का सांगू. लक्षात आलं तुमच्या? माझा दृष्टांत संपला. मला एवढंच सांगायचंय की पुढचा एखाद्या वेळेला खड्ड्यात पडला, आपल्याला दृष्टी दिली का? समाजाची ही चाल आहे, समाजाची ही पद्धत आहे. समाज तुमचा वाटुळ व्हायला तुम्हाला सांगणारच नाही. समाजाचा स्वार्थ असेल तर जवळ येईल. आणि जगामध्ये दोन गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत, हित मनोहारीचे दुर्लभम वचः. अहो, हिताचं सांगणारी आणि प्रेमानं सांगणारी जमात या जगामध्ये जन्मालाच आली नाही. आई हिताचंही सांगते आणि प्रेमानं सुद्धा सांगते. महाराज संत हिताचं सांगतात आणि प्रेमानं सांगतात. शोधोनिया आले संत हिता हित जगाचे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट परोपकारे. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जीवनातला प्रसंग लक्षात आला तर घ्या. त्या काळामध्ये भगवान बाबा टांग्याने प्रवास करायचे आणि ती टायराचा टांगा होता. लोकांना माहिती सुद्धा नव्हतं. ऐश्वर्य काय असतं ते सांगतोय, लक्षपूर्वक आहे. बाबांकडे ऐश्वर्य काय कमी नव्हतं. मला टांग्यामधून चालायचे भगवान बाबा. जात असताना पेरणीचे दिवस, असेच पावसाचे दिवस, आणि एक शेतकऱ्याची पेरणी चालू होती. पेरणी करत असताना तो शेतकरी, त्याचा बैल बसला. आपण शेतकरी आहात, त्याचा बैल बसल्यानंतर त्याने पर्यायी शब्द शोधले बरेच. त्याच्या नाकामध्ये तंबाखू टाक, त्याचा ते शेपूट पीळ, शेपटाला चाव. पण ते बैल इतका बेडब होता, उठलाच नाही. तो बैलाला मारू लागला. बाबांनी टांग्यातून बघितलं, खाली उतरले टांग्यातून बाबा. याला लक्षात आलं, अरे बाबा येत आहे. ज्या वेळेला भगवान बाबा जवळ आले, का मारतोयस बैलाला विचारलं. म्हणे बाबा पेरणीचे दिवस चालू आहेत, बैल बसलाय, मी काय करू, गरीब आहे. अरे म्हणले मग त्याला प्रेमानं सांग ना. बाबा जवळ आले, त्या बैलाच्या जवळ बाबा येतात आणि बाबा त्या बैलाच्या कानामध्ये बोलतात. काय बोलतात हे कुणालाच ऐकू नये, पण बोलल्याबरोबर बैल ताटकन उठून उभा राहिला. महाराज बाबा म्हणले आता बैल बसणार नाही, जाऊ का? त्या शेतकऱ्याला वाटू लागलं, पुन्हा जर बैल बसला तर पुन्हा काय करायचं. म्हणून बाबांना विचारावं नेमकं काय कानात बोलले, पण त्याची हिंमत होत नव्हती. बाबा निघाले आणि त्यावेळेला भगवान बाबांबरोबर भीमसिंग बाबा असायचे. टांगा हाकण्यासाठी शिष्य होते. भगवान बाबांचे शिष्य भीमसिंग बाबा. भीमसिंग बाबा बरोबर होते आणि भगवान बाबांना भीमसिंग बाबांनी विचारलं, बाबा त्या बैलाच्या कानात नेमकं काय बोललात? हा, म्हणजे एक लक्षात घ्या, जे आपल्याला येतंय ते पुढच्याला सांगितलं पाहिजे. असा कोणता मंत्र आहे की बैल जागेवर उठून उभा राहतो? इथं बोललं तर माणसं उठणा झालेत, बरोबर. आणि बैल जागेवर तटकन, तुमची भाषा कळाली कशी बैलाला? काय मंत्र बोललात? बाबा म्हणले मंत्र नाही बोललो, लक्षपूर्वक ऐक म्हणले. भगवान बाबा भीमसिंग बाबांना सांगू लागले, अरे म्हणले 15 वर्षापूर्वी एक म्हातारं होतं म्हणले, ते वारलं 15 वर्षापूर्वी म्हणले. म्हणले हो बाबा, पण ते म्हातारं म्हणले ते आपल्या गडावर होतं आणि तेच बैल होऊन आलंय. म्हणले बाबा, संतांच्या जवळ राहणाऱ्याला बैल व्हावं लागतं का? बाबा म्हणले पुढचं ऐक म्हणले, गडावर होत. एक लक्षात घ्या, गाईच्या कासेमध्ये गोचिड राहिला म्हणजे त्याला दुधाची चव कळते असं नाहीये. तुम्ही किती संतांच्या जवळ राहिला त्याला महत्व नाहीये. संत कळण्यासाठी दृष्टी लागते. महाराज भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. ही जर अवस्था संतांच्या जवळ राहून येत नसेल ना, तर मला असं वाटतं
तुम्ही संताला विनाकारण त्रास देऊ नका, निघून जा. कारण पाहण्याची दृष्टी नाही आपल्याकडे. भगवान बाबा म्हणले 15 वर्षापूर्वी तो म्हातारा होता, तो वारलेला आहे, तो बैल होऊन आलेला आहे. बाबा अहो संतांच्या जवळ राहून जर बैल व्हावं लागत असेल, म्हणले तसं नाहीये. पुढचं ऐक, बाबांनी सांगितलं, म्हणले याला धान्याच्या कणगी सांभाळायला ठेवला होता. म्हातारा माणूस आहे, लोभ स्वार्थ मनात नसेल म्हणून ठेवला होता. यानं काय केलं, अरे समाजाचं आलेलं गुरुवारी पौर्णिमेला अमावस्येला याची पत्नी याची मुलं याचे सुना अधून मधून येतात आणि मधल्या मार्गे यानं आदली पाहिली घरी पार्सल करत राहायचं. संतांना जे मिळालं घरी वापरलं तर काय व्हावं लागतं, बैल होऊन फेडावं लागतं. महाराज लक्षात असू द्या, संतांचं खाणं बैल होऊन फेडणं. म्हणले बाबा ठीक आहे, त्याला बैल व्हावं लागलं हे ठीक आहे, पण नेमकं तुम्ही त्याच्या कानात काय बोललात जाणून घ्यायची खूप माणसांना अपेक्षा असते. बाबा बोलले हे बघ, त्याच्या कानात एवढंच बोललो, करायचं तेवढं पाप तू केलंस, संतांच्या सानिध्यात राहून पाप केलंस, पण आता एका संतांच्या शब्दाने तुझं कल्याण जर करून घ्यायचं असेल, आतापर्यंत करायचं तेवढं पाप केलंस, आता तरी नीट फेड. बाबांचे शब्द होते, बैलाला कळाले हो. पटकन उठला तो आणि लगेच कामाला लागला. महाराज बाबांनी सांगितलं आता तो फिटेपर्यंत जागेवर बसणार नाही. संतांचा दृष्टिकोन कळाला झाला. महाराज हिताचा विचार तुमच्या, कदाचित मला असं वाटतं लक्षपूर्वक आहे का, एखाद्याची आई मुलगा उन्हात खेळायला लागला ना तर त्या बाळाला म्हणत असते, हे बाळा सावलीत मर. मर शब्द चांगला आहे, ज्ञानोबाराय बोलतात, आगा मर हा बोलणं सहाती. मर हा शब्द मी जर कीर्तनात इथं कुणाला म्हणलंय मर बर म्हाताऱ्या, म्हातारा मला गावाच्या बाहेर तरी जाऊ देईल का, नाही जाऊ द्या ना. लक्षपूर्वक आहे का, मर शब्द सहन होत नाही, पण ज्या वेळेला आई त्या बाळाला मर म्हणत असते त्याच्या मागचा उद्देश असतो, बाबा उन्हात मरू नको, सावलीला येऊन बस. येतो हिताचा कळवळा आणि पडती हाती म्हणून काळा विठाला. आणि म्हणून महाराजांना अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलावं, ऐशी कळावा याची जाती, ऐशी कळवा 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 याची जाती,
ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. निस्वार्थ आपला विचार करणारा या जगामध्ये कोणी असू शकत नाही. लक्षपूर्वक आहे का? काही काही लोक वर्षाचं त्यांचं पॅकेज 50-50 लाख आहे. त्यांना 50 लाख एका एका व्यक्तीचं त्याच्या बुद्धीच्या बळावर 1-1 कोटी रुपयाचं पॅकेज कंपन्या देतात. वर्षाचं 1 कोटी रुपये, 50 लाख रुपये, कुणाच्या त्याच्या योग्यतेनुसार. आपण आनंद मानतो कशाचा? ते पैसे आपल्याला भेटले. पण लक्षात असू द्या, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? त्याच्या पाठीमागचा उद्देश स्वतःची जवानी त्यांना विकली आहे. तुम्ही काय बोलतोय लक्षपूर्वक आहे का? सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्या कंपनीचं तुम्ही काम करता. किती? जेवायला सुद्धा तुम्हाला अर्धा 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातो आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण 12 तास तुमच्याकडून काम करून घेतलं जातं. मी काय बोलतो लक्षपूर्वक आहे का? ही कंपनी तुम्हाला किती देते? 50 लाख, 1 कोटी रुपये देते. वर्षाचे 1 कोटी रुपये देते. पण तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचा आनंद, तुमचा उत्साह आणि तुमचं सुख मात्र विकत घेते महाराज. त्या 12 तासामध्ये एकदा तरी तुम्हाला हसू येतं का काम करताना? बोला ना. एकदा तरी माणसाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते का? नाही दिसत. पण तोच शेतकरी ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या शेताची पेरणी करून घरी येतो, पाऊस पडल्यानंतर ते पीक उगवायला लागतं, माणूस हसून लोकांना सांगतो नंबर 1चं उगवलंय बरं का आपलं. आनंद कशाचा? गुलामगिरीतला नाही. आनंद गुलामगिरीतला नाहीये, स्वातंत्र्यातला आनंद आहे. आणि महाराजांना कधी कधी बोलावं लागतं, विश्वात्मकपण माझे हिरोनी घेतो कोण? आमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचा अधिकार कुणाचा नाहीये. लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेला आई तळमळ करते ना, मी मगाशी सांगून घेतो की तळातला मळ, वातावरण पावसाचं झालंय का जरा? जो तळातला मळ आहे ती तळमळ. आपल्याकडे काही मळाला कमी नाही. आपल्याकडे मळाला कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. नोहे नोहे मळ होता म्हणूनच जन्माला आलोत ना. मळ नसता तर जन्माला यायचं कारणच काय होतं? नव्हतं. पण संत सांगतात जी त्यांना येतो हिताचा कळवळा. पण संत कळणं खूप गरजेचं आहे. लक्षपूर्वक आहे का? काय बोलतो ते? काय झालं? मलयागिरी चंदन, आणि त्या मलयागिरी चंदनावर एक आदिवासी भिल्लाची स्त्री राहत होती. त्या भिल्लाच्या स्त्रीनं त्या चंदनाची झाड पाणी गरम करण्याकरिता जाळली. त्या चंदनाची झाड, आता चंदनाची किंमत जे चंदन लावतात त्यांनाच माहिती. चंदनाची किंमत लाखो करोडो रुपयामध्ये, आणि ती झाड तिनं पाणी तापवण्यासाठी जाळली. गंगेच्या तीरावर राहणारी माणसं गंगेत कधीच आंघोळ करत नाहीत. लक्षपूर्वक आहे का? काय बोलतो ते? आईच्या जवळ राहणारी लेकरं आईचं महत्व कधीच कळत नाही. आईच्या जवळ राहणारी लेकरं आईचं महत्व कधीच कळत नाही त्यांना. पण ज्या दिवशी महाराज त्या आईचं देहावसान होतं आणि त्यावेळेला आई कळते आता नातवंड ठेवायचे कुणाजवळ. आपली लेकरं दुसऱ्याच्या हातात देताना माणसाचे हात थरथर कापतात. काय होईल काय माहिती नाहीये. मुंबई सारख्या ठिकाणी लेकरं सांभाळण्याकरिता पाळणा घर आहेत. तिथं माईला बापाला वेळ नाहीये लेकरांना सांभाळण्यासाठी. आईनं लेकराला सकाळी पाजलं ना तर संध्याकाळी लेकराला आईचं दूध भेटेलच याची गॅरंटी नाहीये. 9-10 वाजता त्याची आई येणार, तोपर्यंत ते लेकरू कुणाकडे? त्या पाळणा घरामध्ये.
त्या पाळणा घरामध्ये त्या लेकराचं संगोपन होत असतं. तळमळ आहे, आईला तळमळ असावी लागते महाराज. आणि हे गुरु सुद्धा आपल्या शिष्याबद्दल तळमळ करतात. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. कसल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता ज्ञानोबरायांना निवृत्ती नाथ ज्या वेळेला ज्ञान देतात. लक्षपूर्वक आहे का काय बोलतोय? निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना ज्ञान दिलं, पण ज्ञानोबरायांनी हे ज्ञान लपून न ठेवता प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, असं नाहीये. म्हणून ज्ञानेश्वरी वाचणारा ठराविक समुदाय आहे का? नाही. ज्ञानेश्वरी वाचायचा अधिकार सर्वांना दिला महाराज. जरी कळत नसली तरी पण एक तरी ओवी सगळी कळणार नाही, सगळी ज्ञानेश्वरी कळणारच नाहीये. म्हणून कुठेतरी एखादी तरी ओवी अनुभवाला यावी म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. विठाला विठाला हो. आणि म्हणून जाती हा शब्द खूप महत्वाचा आहे. कळवळ्याची जाती, जातीच्या संबंधाने संत बोलत नसतात. लक्षपूर्वक आहे का काय बोलतोय? जातीच्या संबंधाने संत कधीच बोलत नाहीत. जात हा विषय संतांपाशी नाही. तरी पण शब्द काय वापरलाय? जात. तुम्हाला जात काय असते ते सांगतो. लक्षपूर्वक आहे का? जात कशी असावी? काय झालं, कोल्हीन माहित असेल तुम्हाला. कोल्हीन बुद्धिमान, ही कोल्हीन व्याली, तिनं लेकरांना जन्म दिला. पण त्या वाघाची डरकाळी ऐकून ती सिंहीण कोल्हीन पळून गेली महाराज. तिची लेकर तिथंच. वाघ जवळ आला आणि बघितलं तर त्या कोल्हीनीची ती बाळ लहान लहान पडलेली दिसली. आणि तो एक बापच आहे. त्याच्या मनात आलं, आपण आपले जसे लेकर सांभाळतो तसे हे पण सांभाळावेत. म्हणून ते कोल्हींचं ते बाळ उचललं, स्वतःच्या बायकोपाशी म्हणजे वाघिणीपाशी आणून दिलं. आता वाघिणीला अगोदरच 2 होते. वाघिणीने हे पण कोल्ह्याचं एक सांभाळलं, कोल्हीनीचं. आता कोल्हीन म्हटल्यानंतर महाराज लक्षात असू द्या, कोल्ह म्हणल्यानंतर बुद्धिमान, ते शिकार स्वतः कधीच करत नाही आणि पुढे कधीच होत नाही. कोल्ह्याची जात अशी असते, ती कधीच पुढे होत नाही आणि शिकार करत नाही, दुसऱ्यानं केलेली शिकार खातोय. म्हणून असे कोल्हे बरेच आहेत, दुसऱ्यानं कमवून ठेवलेलं खाणारे हे कोल्हेच आहे. कारण स्वतः शिकार करत नाहीत, घाबरतात, ते माग होतात आणि स्वतःला बुद्धिमान समजतात. लक्षपूर्वक आहे का? कोल्हीन तिचं ते बाळ वाघ घरी घेऊन आला. वाघिणीनं तिघांना बरोबर सांभाळलं. तिचे 2 होते ना, आणि हे कोल्हीनीचं तिघांना बरोबर सांभाळलं. आता ते वनात रानात फिरू लागले, आजूबाजूला घराच्या फिरू लागले आणि एक दिवस फिरता फिरता शिकारीसाठीच निघून गेले तिघ पण. वाघाचे त्या वाघिणीचे 2 होते आणि कोल्हीनीचं 1 होतं. हे 3 जण गेले शिकारीसाठी. आणि शिकार करायला गेलेले यांनी अगोदर शिकार केली नव्हती आणि समोर हत्ती आला. ती समोर हत्ती आल्यानंतर ही कोल्हीनीचं जे होतं कोल्ह, ते त्या 2 वाघांना सांगू लागलं, माघारी चला. अरे या प्राण्याच्या पायाखाली जर आलोत ना, आपला हाडूक सुद्धा भेटायचं नाही, चला वापस. कुणाचं म्हणायलंय? कोल्हीनीचं जे होतं ते कोल्ह, ते वाघाचे होते महाराज. कुणाचे होते? वाघाचे होते. जातीवंत खानदानी होते महाराज. ते जातीवंत असलेले माघारी फिरले नाही. त्यांनी महाराज सपाटा मारला त्या हत्तीवर. आणि कोल्हीनीचं जे होतं ना, ती म्हणलं यांच्या नादी लागावं तर मरावं लागलं. त्यानं जे तिथून पळ काढला, डायरेक्ट वाघिणीच्या जवळ येऊन थांबलं आणि तिथं रडू लागलं महाराज. आणि ही जी कोल्हे असतात ना,
यांना रडायला यायला वेळ लागत नाही, मुळू मुळू रडणार, आई जवळ येणार, बापा जवळ येणार, रडू रडू खाणार. ही असली जातीवंत खराब. कोल्ह जवळ आलं आणि ते ज्या वेळेला कोल्ह जवळ आलं, वाघिणीने विचारलं, बाबा का रडतोयस, काय झालं? त्यानं सांगितलं, आई तुझ्या वंशाचा दिवा आता एकटा राहिलो बघ. आई म्हणली, झालंय काय? काय नाही झालं, आता तुझ्या वंशाला फक्त मी एकटाच राहिलोय आई, ते दोघं गेले असतील. मोठा प्राणी आला होता, त्या प्राण्यावर यांना मी सांगत होतो नका बाबा त्याच्या नादी लागू, चला वापस, पण माझं ऐकलं नाही त्या दोघांनी. वाघाचे आहेत ना, कसे ऐकते? लक्षात असू द्या, जे वाघाचे असतात ना ते दुसऱ्याचं ऐकून चलत नसतात. हे महत्वाचे शब्द आहे. वाघिणीनं सगळी परिस्थिती ओळखली, म्हणली, हे बघ बाळा. वाघीण बोलते, संस्कृतचा श्लोक आहे, पंचतंत्रामधली कथा आहे ही, संस्कृत मध्ये श्लोक आहे. काय श्लोक आहे? अरे यस्मिन देशे त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. ती वाघीण त्याला, त्या कोल्ह्याला सांगू लागली, बाबा ऐक, तू शूरोशी वीरोशी बुद्धिमानाशी, अरे तू बुद्धिमान आहेस. लक्षपूर्वक आहे का काय शब्द वापरले त्या वाघिणीने? बाबा तू कोल्ह्याचा आहेस, तू बुद्धिमान आहेस, पण हा तुझी चूकच नाहीये, तुझा दोष नाहीये. म्हणले, दोष कुणाचा आहे? यस्मिन देशे तो उत्पन्नो, अरे जिच्या पोटात किंवा ज्याच्या घरात तू जन्माला आलास ना, गजस्तत्र न हन्यते, त्यांची लायकी नाहीये हत्तीला मारायची. लक्षपूर्वक आहे का काय शब्द आहे? त्यांच्या जातीमध्ये एवढं बळ आणि सामर्थ्य नाहीये, ती गजेंद्राच्या नादाला लागतील. माझी पोरं येतील ना, त्या हत्तीला मारूनच येतील, पण त्यांना त्या हत्तीला मारून आल्यानंतर ती दोघ जण तुला सोडायची नाही, तू पळून जा आता. लक्षात आलं का? याला जात म्हणतात, आणि अशा ठिकाणी जात उघडी पडत असते. म्हणून जे जातीवंत असतात ना, आईशी कळवळ्याची जाती, सद्गुरु इतके श्रेष्ठ असतात. महाराज म्हणतात ना, गुरु बिन भवनिधी तरईना कोई, गुरु बिन भवनिधी तरईना कोई, जो बिरंची शंकर सम होई. गुरु शिवाय ब्रह्मदेव, इंद्रदेव, इंद्रचंद्रदेव, ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी, छेदिती ना संशयाची श्रेणी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी, संशयाची आणि म्हणून आईला उपमा देताना शब्द वापरले, आईशी कळवळ्याची जाती, करी लाभा विन प्रीती. लाभ कसलाही न पाहता काय करते हो? पोटी भरवा है, 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 पोटी भरवा
सोयता है आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती त्याची सर्व सोय साहे त्याची सर्व सोय साहे आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार एक लक्षात असू द्या, हिताचा विचार करणारी माऊली आहे, आई आहे, तळमळ करणारी माऊली आहे, निस्वार्थ प्रेम करणारी. प्रेम जे आहे त्या प्रेमाची भाषा सांगितली. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अविच्छिन्न अशा प्रकारचं जे प्रेम आहे त्या आईचं प्रेम असतं महाराज. जगाच्या पाठीवर कदाचित माणसाला भास होत असेल आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय, पण मला असं वाटतं ते जे प्रेम आहे ते स्वार्थासाठी प्रेम असतं. किंबहुना धनुर्धरा मातेची आ ये उदरा तो मातेचा सोयरा घे तुला पा. ऐका, मला सांगा, आईच्या पोटामध्ये जन्माला आलेलं लेकरू लक्षपूर्वक आहे का काय बोलतो ते? आईच्या पोटात जन्माला आलेलं लेकरू आई बरोबर पाहुण्यासारखं वागायची काही गरज नाही. आईचा अंग आहे ते, आईचं शरीर आहे महाराज, आईचं ते रक्त आहे. म्हणून मातेचं आईचं प्रेम किती असू शकतं. आपल्या भारतातली माता किती चांगली आहे ते तुम्हाला सांगतो. बाहेर देशातील काही स्त्रिया स्वतःच्या लेकराला स्तनातलं दूध सुद्धा पाजत नाहीत. का? स्वतःच्या शरीरातलं सौंदर्य कमी होऊ नये. शब्द माझे लक्षपूर्वक आहे का? आपल्या देहाचं शरीराचं सौंदर्य कमी नाही होऊ नये म्हणून त्याला बाटलीचं दूध पाजतात. बाहेर देशातली अवस्था आहे, परिस्थिती आहे. आपल्या देशामध्ये आईचं दूध आहे. आई लेकराला जन्म तर देतेच महाराज, पण स्वतःच्या सौंदर्याचा विचार करत नाही. बाळाला जन्म देत असताना आईचा सुद्धा दुसरा जन्म असतो महाराज. आणि शब्दच काय, बाळांत पण. अरे बाळाला जन्म देत असताना आईचा कधीही अंत येऊ शकतो. आणि कित्येक आया, कित्येक माऊल्या आपल्या देशामध्ये लेकराला जन्म देत असताना मेलेल्या आहेत महाराज. म्हणून ध्यानात असू द्या, ते आई होणं सोपं नाही, माऊली होणं सोपं नाही, गुरु होणं सोपं नाही. गुरु होण्याच्या नादात पडू नका, नादात पडू नका. एक जण तर मला म्हणला, महाराज आमचे गुरु काय पॉवरफुल आहेत तुम्हाला माहितीये? म्हणलं काय झालं? म्हणला खंडाळा घाटामध्ये आमची गाडी पंक्चर झाली. आम्ही फक्त गुरूंचं नाव घेतलं आणि टायर मध्ये हवा फुल झाली. मी काही बोललोच नाही. तो मला म्हणू लागला, महाराज आमचे गुरु एवढे आहेत तुम्ही कसं काहीच बोलला नाहीत. म्हणलं तुझा गुरु म्हणजे टायर मध्ये हवा भरणारा, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलावं? काय काय जण म्हणतात पाण्याला स्पर्श केला पाण्याचं तूप झालं. म्हणलं जिलबी तळून खा, आम्हाला काय करायचं? अरे असले चमत्कार करणारे संत असू शकत नाहीत. लक्षपूर्वक आहे का काय बोलतोय ते? लक्षपूर्वक आहे का? चमत्कारावर तुम्ही एवढा विश्वास ठेवू नका. कृपया विनंती का, अंधश्रद्धा बाजूला ठेवा. संत जीवाचं कल्याण करणारे असतात. संत हे पाण्याला तूप आणि तुपाला पाणी करणारे नसतात. ध्यानात असू द्या. म्हणून संत हे आपल्या जीवनाचं कल्याण करणारे असतात. म्हणून त्यांना माऊली हा शब्द, ज्ञानराज माझी योग्याची माऊली.
ज्ञाना पाहिजे का जनार्दनी पाय वंदितसे. ज्याप्रमाणे ती माऊली आहे ना, अशा संतांना एकदा का महाराज आपली आई आहे, आणि नाहीतरी लेकराचं वज आईला व्हायला अवघड आहे. 2-2 लेकर काकात आणि 2-2 घागरी डोक्यावर घेऊन चालत होत्या का नाही माऊल्या? जुना काळ सांगतो, आताचा काळ वेगळा आलाय. आताचा काळ नवऱ्याला एक पिशवी घेऊन द्यायची आणि त्याच्यात लेकरू ठेवायचं. तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही बघितलं जर नसेल तर सांगतो तुम्हाला, मुंबई सारख्या ठिकाणी आहे ना, माता माऊल्या लेकरू काकेवर तर कधी घेतच नाही. लक्षपूर्वक आहे का? नवऱ्याला एक पिशवी द्यायची आणि त्याला त्या पिशवीला छातीला ती लेकरू आणि ती नवऱ्यानं फिरवायचं. आताचा काळ आहे जरा थोडा अपडेट झालेला काळ आहे. त्या काळामध्ये 2-2 लेकरं, आणि लक्षपूर्वक आहे का, आई जी इच्छा पूर्ण करते कसल्याही प्रकारे स्वार्थ न पाहता. म्हणून अशा माता माऊलीने मला तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. यथामती यथा अवकाश चिंतनाचा योग झालेली चिंतन शिवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज